नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण नवीन चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ या चॅप्टरला. त्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं की तिथे 3 पार्ट आहेत. फर्स्ट पार्टमध्ये आपल्याला बघायचं होतं फूड केमिस्ट्री. सेकंड पार्टमध्ये आपण बघणार आहोत मेडिसिनल केमिस्ट्री. आणि थर्ड पार्टमध्ये आपण डिटर्जंट केमिस्ट्री किंवा क्लिन्झिंग एजंट तो पार्ट आपण थर्ड पार्टमध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट पार्टमध्ये जो आपण बघणार होतो फूड केमिस्ट्री, तर त्याचा एक पार्ट आहे तो मी ऑलरेडी घेतला होता. तो इंट्रोडक्टरी पार्ट होता. त्यामध्ये आपण काय बघितलं होतं की फूड क्वालिटी, त्याचे पॅरामीटर्स काय आहेत, फूड क्वालिटीवर कोणत्या गोष्टी इफेक्ट करतात, नंतर फूडमधून आपल्याला कोणते न्यूट्रिशन्स मिळतात, त्या न्यूट्रिशन्सचा आपल्या बॉडीवर काय परिणाम होतो, या सगळ्या गोष्टी आपण ज्या त्या फर्स्ट फूड केमिस्ट्रीच्या पहिल्या पार्टमध्ये बघितलं होतं. आता फूड केमिस्ट्रीचाच आपण पार्ट बी बघत आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला अजून नवीन टॉपिक्स बद्दल बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं आहे की आस्पेक्ट्स ऑफ फूड क्वालिटी अँड अंडरलाईंग केमिस्ट्री. त्याचा अर्थ असा होतो की फूड क्वालिटी आणि त्याच्या रिलेटेड जी केमिस्ट्री आहे, तर त्याच्यामागे फूड क्वालिटीच्या मागे कोणती केमिस्ट्री आहे ते आपण या टॉपिक्समध्ये बघणार आहोत. त्यातले पहिलं आहे ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट्स ऑर व्हेजिटेबल्स. आता ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट्स म्हणजे कापलेले जी फळं किंवा व्हेजिटेबल्स आहेत त्यांचा जो ब्राउनिंग म्हणजे ब्राऊन कलर येण्याचा जो प्रकार आहे तो का होतो ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण एक एक्झाम्पल बघूया. इथे आपण समजा एक ॲपल घेतलेला आहे आणि त्याला आपण समजा कट केलं. तर एक 10-15 मिनटं जर तुम्ही त्याला ऑब्झर्व केलं तर 10-15 मिनटांनी त्याचा कलर ना ह्या अशा पद्धतीचा झालेला तुम्हाला दिसेल. बरोबर आहे? तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल. तसंच आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूयात की समजा आपण पोटॅटो घेतला आणि त्याला कट केलेलं आहे आणि काही वेळानंतर त्याला असे ब्राऊन कलरचे जे आहेत ते असे डाग पडलेले आपल्याला बघायला मिळतील. तर हे काय आहे? तर यालाच म्हणतो आपण ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट्स म्हणजे किंवा व्हेजिटेबल्स. म्हणजे फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल जे आहे ते कट केल्यानंतर त्यांच्याशी ब्राऊन होतात, तर त्यालाच म्हणतात ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट्स. तर हे का घडतं, याच्यामागे काय लॉजिक आहे किंवा काय केमिस्ट्री आहे, तर ते आपण बघूया. तर जेव्हा एखादं फळ किंवा एखादं व्हेजिटेबल जेव्हा कट केलं जातं, तर त्याच्यातले जे आतमधले जे सेल्स आहेत ते डॅमेज होतात, कट होतात आणि ते सेल्स डॅमेज झाल्यानंतर त्याच्यामधून पॉलिफेनॉल नावाचं केमिकल जे आहे ते सिक्रीट होतं त्या सरफेसवर. जसं की आता इथे आपण सफरचंद समजा कट केलेलं आहे. ते सफरचंद कट केल्यानंतर हा जो सरफेस आहे त्याचा इंटरनल सरफेस, याच्यातले जे सेल्स आहेत ते कट झालेत म्हणजे डॅमेज झालेत. तर ते डॅमेज झाल्यामुळे तिथे पॉलिफेनॉल नावाचा जो कंपाऊंड आहे किंवा केमिकल आहे ते सिक्रीट व्हायला सुरुवात होते. आता ते केमिकल जेव्हा सिक्रीट होईल तर तेव्हा काय रिॲक्शन होईल ती बघा. समजा हा पॉलिफेनॉल आहे तो त्या सरफेसवरती सिक्रीट झाला, तर तो आपल्या आजूबाजूच्या वातावरणातला जो ऑक्सिजन आहे त्याच्यासोबत रिॲक्शन देतो आणि त्याच्यासोबत रिॲक्शन देऊन तो क्युनॉन नावाचा एक कंपाऊंड तयार करतो. इथे तुम्हाला दिसतंय माझं कर्सर जिथे फिरतंय तिथे क्युनॉन नावाचा एक कंपाऊंड तयार होतो आहे आणि एक H2O म्हणजे वॉटर इज अ बाय प्रोडक्ट तयार होतो आहे. ह्या क्युनॉनचा जो कंपाऊंड आहे त्याचं नंतर फर्दर पॉलिमरायझेशन झालेलं आहे आणि पॉलिमरायझेशन झाल्यानंतर टॅनिन्स नावाचा एक ब्राऊन कलरचा कंपाऊंड तयार होतो. कोणता कंपाऊंड तयार होतो आहे? टॅनिन्स नावाचा एक ब्राऊन कलरचा. तर हा जो टॅनिन्स नावाचा कंपाऊंड आहे किंवा केमिकल आहे तेच आहे आपलं ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट्स म्हणजे जे आपण इथे बघू शकतो ते. तो हे टॅनिन्स नावाचा एक केमिकल आहे, जे कंपाऊंड आहे त्याच्यावरती सिक्रीट झालेलं आहे. आता नेक्स्ट आहे आपला, त्याच्यामध्येच बघितलं होतं आपण. आता ही तर झाली आपली रिॲक्शन, बरोबर आहे. आता नेक्स्ट आहे की हाऊ टू स्लो डाऊन द ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट्स. आता ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट्स आपण कशा पद्धतीने स्लो डाऊन करू शकतो किंवा अवॉइड करू शकतो
त्याच्यासाठी जे खाली दिलेले आहेत 3 ते 4 प्रकारचे उपाय सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे सल्फर डायऑक्साईड, ओके, किंवा ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणून आहे, ॲस्कॉर्बिक ॲसिड. थर्ड आहे ॲडिंग लेमन ज्यूस, म्हणजे आपलं लिंबूचा ज्यूस वापरायचा किंवा व्हिनेगार वापरायचं. तर हे जे 3-4 प्रकार दिलेले आहेत ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट्स जे आहे तो स्लो डाऊन करण्यासाठी, तर हे जे 4 प्रकार आहेत त्याला हे आहेत रिड्युसिंग एजंट. हे सल्फर डायऑक्साईड, ॲस्कॉर्बिक ॲसिड, लेमन ज्यूस किंवा व्हिनेगार हे काय आहेत, हे रिड्युसिंग एजंट आहेत. आता रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, की जे एजंट्स ऑक्सिडेशनला अवॉइड करतात किंवा ऑक्सिडेशनपासून वस्तूंचा बचाव करतात त्यांना म्हणतो आपण रिड्युसिंग एजंट. मग आता जसं की आपण ते ॲपलवर बघितलं ब्राऊन कलरचा कंपाऊंड आहे, तो कशामुळे आला आहे की आजूबाजूच्या वातावरणातल्या ऑक्सिजनसोबत त्याने रिॲक्शन केली आणि त्या पॉलिफेनॉलने रिॲक्शन करून क्विनॉन तयार केला आणि क्विनॉनचं पॉलिमरायझेशन होऊन टॅनिन्स तयार झाला. तर ते अवॉइड करण्यासाठी रिड्युसिंग एजंट जर आपण तिथे ॲड केला तर जे कॉन्टॅक्ट आहे सरफेस ऑफ द ॲपल आणि एअर ऑक्सिजन जो आजूबाजूच्या वातावरणातला तो कमी होईल आणि त्याच्यामुळे त्याचं ब्राउनिंग जे आहे ते अवॉइड करता येईल. तर मग ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट्ससाठी कोणते कोणते रिएजंट्स यूज केले जातात अवॉइड करण्यासाठी? सल्फर डायऑक्साईड, ॲस्कॉर्बिक ॲसिड, लेमन ज्यूस और व्हिनेगार. ओके. नेक्स्ट आहे आपलं रॅन्सिडिटी ऑफ ऑइल अँड फॅट्स. पहिले आपण ब्राउनिंग बघितलं, आता सेकंड जो पॉईंट आहे आपला तो आहे रॅन्सिडिटी ऑफ ऑइल्स अँड फॅट्स. तर रॅन्सिडिटी म्हणजे काय? तर रॅन्सिडिटी म्हणजे अनप्लिझंट स्मेल किंवा आपण म्हणतो दुर्गंध अँड डिसॲग्रीबल टेस्ट म्हणजे खऊट चव लागणे. तुम्ही बऱ्याच वेळेस खऊट हा शब्द ऐकला असेल की खूप घाण चव लागते एखाद्या पदार्थाची की आपल्याला खावासा तोच पदार्थ वाटत नाही. तर त्याला डिसॲग्रीबल टेस्ट किंवा खऊट म्हणतो आपण. तर ते कशात होतं? ऑइल्स आणि फॅट्समुळे होतं. तर फॅट्स जे आहेत इथे खाली कर्सर बघा, फॅट्स जे आहे ते बनलेलं आहे फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉल्स यांच्यापासून. आता ज्या फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉलपासून बनलेले आहेत फॅट्स किंवा ऑइल्स, तर ती जी आहे त्याची रिॲक्शन कशी होते तेव्हा खाली ट्रायग्लिसराइड्स म्हणजे हा आपला एक फॅट आहे समजा, याच्यामध्ये जे R1, R2 आणि R3 दिसत आहेत ना इथे, हे R1, R2, R3 हे कोणतेही अल्किल ग्रुप असू शकतात. तर समजा हा एक ग्लिसराइड घेतलेला आहे आपण ट्रायग्लिसराइड आणि त्याचं H2O सोबत रिॲक्शन दाखवली म्हणजे हायड्रोलिसिस होताना आपण इथे बघू शकतो. आता हे हायड्रोलिसिस जे होतं याचा आता ते मॉइश्चरसोबत सुद्धा त्याची रिॲक्शन होते असं कन्सिडर करा. तर यामध्ये काय तयार होतं आहे? ग्लिसरॉल अँड फ्री फॅटी ॲसिड्स. काय तयार झाले? ग्लिसरॉल अँड फ्री फॅटी ॲसिड्स. ही जी रिॲक्शन होते ना, तर ह्या रिॲक्शनमुळेच अनप्लिजंट स्मेल किंवा डिसॲग्रीबल जी टेस्ट आहे ही अनप्लिजंट स्मेल किंवा डिसॲग्रीबल टेस्ट ही तयार होते त्या ऑइल्स आणि फॅट्सला आणि त्यालाच आपण रॅन्सिडिटी हा शब्द वापरलेला आहे. त्याचे तुम्ही बऱ्याच वेळेस एक्झाम्पल बघितले असतील, तर त्याचे आपण एक्झाम्पल्स काय काय ते एकदा आपण ओव्हरलुक करूयात. तर त्याचे एक्झाम्पल्स हे सगळ्यात पहिला असं आहे की लुरिक ॲसिड ऑन हायड्रोलिसिस गिव्स सोपी फ्लेवर टू द कोकोनट ऑइल. म्हणजे कोकोनट ऑइलमध्ये जो लुरिक ॲसिड आहे त्याचं हायड्रोलिसिस झाल्यामुळे सोपी फ्लेवर तयार होतो त्या कोकोनट ऑइलला. तर तुम्ही ह्या इथे बघून घ्या, तुम्हाला दिसतंय कोकोनट ऑइल घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि त्याच्यावरती हा व्हाईट कलरचा एक सोपी फेस तयार झालेला आहे. दिस इज वॉट द लुरिक ॲसिडचं हायड्रोलिसिस झाल्यामुळे एक सोपी फ्लेवर तिथे आलेला आहे. नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल अजून बघूयात. Rancidity of milk and butter due to the release of 4, 6 and 8 carbon fatty acids. कंसामध्ये आपण लिहिलेलं आहे की ब्युटॅनॉइक ॲसिड, हेक्झॅनॉइक ॲसिड आणि ऑक्टॅनॉइक ॲसिड. आता ह्याचा अर्थ काय? इथे बघा तुम्ही, जसं आपण ब्युटॅनॉइक ॲसिड, आता इथे ब्युटेन आहे याच्या आता 4 कार्बन, हेक्झॅनॉइक म्हणजे 6 कार्बन आणि ऑक्टॅनॉइक म्हणजे 8 कार्बन. तर यांनी काय सांगितलं याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये काय आहे की रॅन्सिडिटी ऑफ मिल्क जेव्हा होतं, मिल्क किंवा बटरचं,
तर तेव्हा कोणतं रिलीज होतात हायड्रोलिसिसमध्ये, तर 4 कार्बन 6 कार्बन किंवा 8 कार्बनचे फॅटी ॲसिड जे आहे ते रिलीज होतात आणि त्याच्यामुळे तो जो मिल्क आहे ते खराब होतं किंवा आपण त्याला आंबट वास येतो त्या मिल्कचा. तर तुम्ही बघा इथे तुम्हाला दिसतंय की हा जो मिल्क आहे ते मिल्क ते कसं नासलेलं दूध आपण त्याला म्हणतो, नासलेल्या दुधासारखा दिसतोय तो प्रकार. तर त्याचा एक आंबट वास तुम्हाला येईल. नासलेल्या दुधाचा जर तुम्ही वास घेतला तर एक आंबट वास येतो त्याला. तर तो कशामुळे येतो, तर त्याचं हायड्रोलिसिस झाल्यामुळे, त्या मिल्कचं हायड्रोलिसिस झाल्यामुळे ब्युटानॉइक ॲसिड, हेक्झानॉइक ॲसिड आणि ऑक्टॅनॉइक ॲसिड असे 4, 6 आणि 8 कार्बनचे फॅटी ॲसिड त्याच्यात रिलीज होतात आणि त्यांचा तो वास असतो. तर नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल बघू रॅन्सिडिटीचं. चॉकलेट डेव्हलप्स ऑइली ऑर फॅटी फ्लेवर ड्यू टू रिलीज ऑफ पॅमॅटिक, स्टेरिक अँड ओलेइक ॲसिड्स ऑन हायड्रोलिसिस. ओके, याचा अर्थ काय की तुम्ही हे बघा, एक चॉकलेटचं इथे एक पिक्चर आहे आणि त्याच्यावरती व्हाईट कलरचे, इथे व्हाईट कलरचे तुम्ही बघतायत एक बुरशीसारखा पदार्थ दिसतोय. दिस इज वॉट, की चॉकलेटचं हायड्रोलिसिस झाल्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे पॅमॅटिक, स्टेरिक अँड ओलेइक ॲसिड्स रिलीज झाले आणि त्याच्यामुळे त्या चॉकलेटला अशा पद्धतीचे बुरशी किंवा व्हाईट कलर आलेला आहे. याचासुद्धा चवेला असं आंबट किंवा खवट चव लागते अशा चॉकलेट्सची. तर हे दिस इज ऑल अबाउट द रॅन्सिडिटी ऑफ ऑइल अँड फॅट्स. तर नेक्स्ट आपला टॉपिक आहे थर्ड टॉपिक, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड अँड ट्रान्स फॅट. आता सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे काय, तर त्याचं एक्झाम्पल तुम्ही खाली बघा. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर अनसॅच्युरेटेड जो फॅट मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एका ठिकाणी कार्बन कार्बन हा इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड दिसतोय तुम्हाला हा. तर हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याच्यामुळे याला म्हणतात अनसॅच्युरेटेड फॅट मॉलिक्यूल. आणि ह्या साईडला जर बघितलं सॅच्युरेटेड फॅट मॉलिक्यूलमध्ये असा कोणताच प्रकारचा डबल बॉन्ड तुम्हाला कार्बन कार्बनमध्ये दिसणार नाही. तर मग ज्या फॅटी ॲसिडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तो झाला अनसॅच्युरेटेड फॅट मॉलिक्यूल आणि ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड नाही तो झाला सॅच्युरेटेड फॅट मॉलिक्यूल. ओके, त्यांच्यातला डिफरन्स काय आहे, त्यांच्यातले डिफरन्स आपण इथे बघूयात की सॅच्युरेटेड फॅट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स. तर सॅच्युरेटेड फॅट्समध्ये मोस्टली फाउंड इन द ॲनिमल फॅट, म्हणजे ॲनिमल फॅट्समध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असल्याचं आपल्याला आठवतं. त्या सॅच्युरेटेड फॅटला दुसरं नाव इथे दिलेलं आहे बघा, लिपिड्स. आणि अनसॅच्युरेटेड फॅटला इथे दुसरं नाव दिलेलं आहे ऑइल्स. ओके, आता अनसॅच्युरेटेडमध्ये पहिला पॉईंट काय आहे की व्हेजिटेबल ऑइल्स जे आहेत ते अनसॅच्युरेटेड फॅट्समध्ये येतात, तर ॲनिमल फॅट्स जे आहेत ते सॅच्युरेटेड फॅट्समध्ये येतात. नंतर सॅच्युरेटेड फॅटमध्ये जो सेकंड पॉईंट आहे सॉलिड ॲट द रूम टेम्परेचर. अनसॅच्युरेटेड फॅट्स कसे असतात, लिक्विड ॲट द रूम टेम्परेचर. नंतर याच्यामध्ये लॉंग चेन सॅच्युरेटेड फॅट्समध्ये बघा लॉंग चेन ऑफ सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत विथ द क्लोज पॅक स्ट्रक्चर अँड स्ट्रॉंगर वेंडर वॉल फोर्सेस. तर त्याचऐवजी आपण अनसॅच्युरेटेड फॅट्स जर बघितले तर दे हॅव द वन ऑर मोर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतात त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये. दिस प्रोड्यूस द किंग्स इन द चेन. जसं की आपण तिथे आधीच्या एक्झाम्पलला बघितलं एक वेगळ्या साईडला ती चेन गेली, विच प्रेझेंट द मॉलिक्यूल फ्रॉम क्लोज पॅक स्ट्रक्चर विथ वीक वेंडर वॉल फोर्सेस. तर अनसॅच्युरेटेड फॅट्समध्ये वीक वेंडर वॉल फोर्सेस असतात. त्याच्याऐवजी सॅच्युरेटेड फॅट्स जर बघितला तर त्याच्यामध्ये वेंडर वॉल फोर्सेस स्ट्रॉंगर असतात. ओके, नेक्स्ट पॉईंट होता याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्समधला की दे हॅव द हाय मेल्टिंग पॉईंट्स. त्यांना काय हाय मेल्टिंग पॉईंट्स त्यांचे जास्त आहे, तर अनसॅच्युरेटेड फॅट्सचे मेल्टिंग पॉईंट्स लो आहेत. हे तुम्ही थोडं लक्षात ठेवून ऑब्झर्व करा.
नेक्स्ट आहे, आता आपण सॅच्युरेटेड फॅट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स तर बघितले. आता सॅच्युरेटेड फॅट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट्सचा आपण इथे डिस्टिंग्विश बघितलं. आता अनसॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत त्याच्यात पण 2 प्रकार पडतात. तर ते कोणते? तर पहिला आहे सिस फॅट आणि सेकंड आहे ट्रान्स फॅट. आता सिस फॅट आणि ट्रान्स फॅटचे खाली मी एक्झाम्पल दिलेले आहेत. तर सिस फॅटमध्ये जर तुम्ही बघितलं, सिस फॅटी ॲसिडमध्ये, तर हा जो इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड तुम्हाला दिसतोय, हा कर्सर बघा माझा, हा कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एकाच साईडला म्हणजे वरच्या साईडला, याच्या पण कार्बनच्या वरच्या साईडला हायड्रोजन आहे आणि या कार्बनच्या वरच्या साईडला हायड्रोजन आहे. म्हणजेच काय, तर हा जो इकडचा ग्रुप आहे इतका, हा ग्रुप ह्या कार्बनच्या खालच्या साईडला येतो आणि ह्या कार्बनचा हा ग्रुप खालच्या साईडला येतो. ओके, तर ते झालं सिस फॅट. म्हणजे एकाच साईडला 2 ग्रुप हायड्रोजन, ह्या डबल बॉन्डच्या एकाच साईडला हायड्रोजन गेल्यामुळे ही झाली सिस फॅटी ॲसिड. तर ट्रान्स फॅटी ॲसिडमध्ये काय होईल की एक हायड्रोजन वरच्या साईडला आहे, या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या वरच्या साईडला एक हायड्रोजन आहे आणि दुसरा हायड्रोजन खालच्या साईडला आहे. तर ही झाली ट्रान्स फॅटी ॲसिड. ओके, तर अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये किती प्रकार आहेत? 2, एक सिस फॅटी ॲसिड आणि एक ट्रान्स फॅटी ॲसिड. सिस फॅटी ॲसिडमध्ये काय आहे की दोघी पण एकाच साईडला आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एकाच साईडला म्हणजे वरच्या साईडलाच आहे. ओके, आणि ट्रान्स फॅटी ॲसिडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डचा एका कार्बनला वरच्या साईडला आहेत हायड्रोजन आणि एका कार्बनला खालच्या साईडला आहे. तर सिस आणि ट्रान्स फॅटी ॲसिडमध्ये डिस्टिंग्विश बघूया. द सिस फॅटी ॲसिड जे आहे ते काय आहे? मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ द अनसॅच्युरेटेड फॅट्स. ते काय आहे? सिस फॅटी ॲसिड काय आहे? मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ द अनसॅच्युरेटेड फॅट. अनसॅच्युरेटेड फॅटचा मोस्ट कॉमन एक तो प्रकार आहे. तर ट्रान्स फॅट काय आहे की ॲनिमल फॅट्स म्हणतो आपण त्याला. अँड प्रोसेस्ड अनसॅच्युरेटेड फॅट्स, दे ऑकर इन ॲनिमल फॅट्स. सहसा कुठे सापडतात ते आपल्याला ॲनिमल फॅट्समध्ये सापडतात. सिस फॅटमध्ये सेकंड पॉईंट काय आहे? फॅट डिपॉझिट्स अँड लोअर्स द चान्स ऑफ कोरोनरी हार्ट डिसीज. म्हणजे हे जे फॅट्स आहेत, सिस फॅट जे आहेत ते डिपॉझिट नाही होत. नो फॅट डिपॉझिट्स. म्हणजे हे जे आपण म्हणतो ना की बा एखाद्याच्या अंगाची चरबी वाढली म्हणजे काय, त्याच्या अंगातले फॅट्स वाढले, तर हे जे सिस फॅट्स आहेत ना, तर ते आपल्या बॉडीत डिपॉझिट होत नाहीत. त्याच्यामुळे आपला जो हार्ट डिसीज आहे म्हणजे चकोप वगैरे होणं, ब्लड प्रेशर वाढणं, तर हे सिस फॅटमुळे होणार नाही. लोअर चान्स ऑफ द हार्ट डिसीज. तर त्याच्याऐवजी आपण ट्रान्स फॅटमध्ये जर बघितलं तर डिफिकल्ट टू डायजेस्ट अँड कॅन बिल्ड अप द डेंजरस लेवल इन द फॅटी टिश्यूज. ओके, म्हणजे काय, तर डिफिकल्ट टू डायजेस्ट, एक तर हे पहिलेच पचायला जड असतात, त्याच्यामुळे ते आपल्या बॉडीमध्ये इट इज डेंजरस आहेत ते आपल्या बॉडीसाठी. कारण का, तर ते डेंजरस फॅटी टिश्यूज तयार करतात आपल्या बॉडीमध्ये आणि इन्क्रीज द चान्स ऑफ हार्ट डिसीज. त्याच्यामुळे हार्ट डिसीज होण्याचा किंवा हार्ट फेल्युअर होण्याचा चान्स वाढतो. म्हणजेच ब्लड प्रेशर वगैरे वाढणे हा प्रकार त्याच्यामध्ये होऊ शकतो. याच्यातला अजून नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघूत. मग सॅच्युरेटेड फॅट्स, मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स. तर ह्या ठिकाणी मोनो सॅच्युरेटेड हा शब्द आलेला आहे, पण इथे लक्ष द्या, हा जो आहे हा आपल्याला मोनो अनसॅच्युरेटेड लिहायचा होता. तर नोट्समध्ये करेक्शन करून घ्याल तुम्ही. इथे मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स नाव लिहून घ्याल. हे सॅच्युरेटेड फॅट्स बरोबर आहे, इथे मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स हवं होतं आणि इथे पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स. त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत की सॅच्युरेटेड फॅट्समध्ये काय आहे, तर सगळ्यात पहिले एक तर सॉलिड असतात ते, त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल येतं, बटर येतं, नंतर वनस्पती घी वगैरे येतात. तर मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्समध्ये ओलिव्ह ऑइल, नंतर पीनट ऑइल, नंतर कॅनोला ऑइल,
हे प्रकार येतात मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्समध्ये. तर पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्समध्ये सॅफ्लॉवर ऑइल, नंतर सनफ्लॉवर ऑइल, नंतर सोयाबीन ऑइल किंवा कॉर्न ऑइल, हे जे आहेत हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्समध्ये येतात. नेक्स्ट पॉईंट आहे आपला ओमेगा 3. आता ओमेगा 3 म्हणजे काय, तर ते आहे बघा, देअर आर 2 कॅटेगरीज ऑफ नॅचरल अनसॅच्युरेटेड फॅट्स. आता आपण केव्हाचं मागच्या टॉपिकमध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड बघितला. तर अनसॅच्युरेटेडमध्ये आपण सिस आयसोमर आणि त्याचा ट्रान्स आयसोमर असे 2 आयसोमर्स बघितले. आता याच्यामध्ये नॅचरल अनसॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि सेकंड आहे ओमेगा 6 फॅटी ॲसिड. आता ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे नाव कसे पडले असतील बरं, तर ते आपण ह्या एक्झाम्पलवरून बघूया. त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण इथे लिहिलेलं आहे बघा, ओमेगा डिनोट्स द लास्ट कार्बन ऑफ द कार्बन चेन. आता हे जे एक्झाम्पल घेतलेलं आहे ही एक लॉंग चेन आहे, दिसते तुम्हाला, हे 9, 12, 15 असे नंबर लिहिलेले आहेत. ही काही एक लॉंग चेन आहे. तर या लॉंग चेनमधला जो शेवटचा कार्बन आहे, हा शेवटचा कार्बन जिथे माझा कर्सर दिसतोय तुम्हाला, हा शेवटचा कार्बन जो आहे त्या कार्बनला आपण ओमेगाने डिनोट करतो. जसं तुम्ही इथे बघतायत, ओमेगा डिनोट्स द लास्ट कार्बन ऑफ द कार्बन चेन. या कार्बन चेन इकडे या साईडला वाढत गेली, त्याचा शेवटचा कार्बन आहे हा आपण कशाने दाखवला, ओमेगाने. ओके. आता ओमेगा 3 फॅटी ॲसिड काय आहे, दे हॅव कार्बन कार्बन डबल बॉन्ड बिटवीन 3rd and 4th कार्बन फ्रॉम द एंड ऑफ द कार्बन चेन. म्हणजेच काय, तर इथे बघा, हा आपण काय सांगितलं की ओमेगा कुठे दाखवतो, लास्ट कार्बनला. तर मग हा एक लास्ट कार्बन पहिला, हा लास्ट कार्बन दुसरा आणि हा लास्ट कार्बन आहे तिसरा या इथे. तर तिसऱ्या कार्बन जवळ आणि तिसऱ्या आणि चौथ्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आलेला इथे हा. तर यामुळे ह्या फॅटी ॲसिडचं नाव झालेलं आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड. आणि आता जर आपण बघितलं की ओमेगा 6 जर बघितलं, 4 नाही, ओमेगा 6 जर बघितलं, तर त्याचा जर आपण ते बघायला गेलो तर समजा हा इथे ओमेगा म्हणजे पहिला कार्बन, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा आणि हा 6वा. त्या 6व्या कार्बनजवळ आणि 6व्या कार्बनजवळ जर त्याचा बॉन्ड आलेला असेल, म्हणजे ऑलरेडी तो आलेला आहे, बट तो तिसऱ्या कार्बनजवळ पण आहे म्हणून याला ओमेगा 3 म्हणतात. तर इथेच फक्त इथे नसता आणि इथे असता फक्त, तर हा झाला असता ओमेगा 6 फॅटी ॲसिड. ओके. तर मग समजलं तुम्हाला ओमेगा 3 म्हणजे काय. तर ओमेगा 3 म्हणजे काय, सगळ्यात पहिले ओमेगाचा अर्थ असा होतो की लॉंग चेन जे आहे फॅटी ॲसिडची, त्याच्या सगळ्यात शेवटचा जो कार्बन आहे त्याला आपण ओमेगाने डिनोट करतो. आणि त्या कार्बनपासून तिसऱ्या कार्बनजवळ जर डबल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहिजे स्पेशली, तर त्याला म्हणतात ओमेगा 3 फॅटी ॲसिड. आता ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सबद्दल अजून इन्फॉर्मेशन बघू पुढे, की ओमेगा 3 फॅट्स हेल्प टू इन्क्रीज हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, ज्याला आपण HDL म्हणतो. त्याला दुसरं नाव आहे गुड कोलेस्टेरॉल. तर ते काय आहे की त्याच्यामध्ये जी ब्लड लेवलमधले जे गुड कोलेस्टेरॉल आहे ते जे ते इन्क्रीज करतो. कोण इन्क्रीज करत आहे, ओमेगा 3 फॅटी ॲसिड. कोणते, गुड HDL. आणि ओमेगा 6 जर बघितलं तर हे फॅट कोणते इन्क्रीज करतात, LDP फॅट्स इन्क्रीज करतात. म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स जे आहेत ते इन्क्रीज करण्याचं काम कोण करतं, ओमेगा 6 फॅट्स. त्याच्यामुळे काय, विच इज द बॅड कोलेस्टेरॉल अँड कन्सिडर्ड टू हॅव रिस्क ऑफ हाय ब्लड प्रेशर. हे काय, ब्लड प्रेशर हाय असण्यामागे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर ओमेगा 6 फॅट जर वाढले, त्याच्यामुळे काय होईल, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स वाढतील आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो ना
किंवा ब्लड क्लॉटेज होणे किंवा मग हृदयाला कमी प्रमाणामध्ये ब्लड सप्लाय होतो. कशामुळे होतो तो? तर त्याच्यामुळे कारण काय आहे की जे बॅड प्रकारचं जे कोलेस्टेरॉल आहे ना ते वाढतं आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास आपल्याला होतो. आता सोर्स ऑफ ओमेगा 3 फॅट्स, कारण आपल्याला ओमेगा 6 तर बॅड आहे त्याच्यामुळे आपल्याला ते नकोच असतं. त्याच्यामुळे त्याचा सोर्स काय ते आपल्याला जाणून घ्यायची गरज नाही. उलट ते कमी कसे करता येतील त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आता आपल्याकडे आहे की सोर्स ऑफ ओमेगा 3 कोणते कोणते, कारण हे गुड आहे. हे गुड फॉर्ममधले जे आहे ते फॅट्स आहेत. तर फूड सच ॲज वॉलनट्स, फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, सोयाबीन्स, कोल्ड लिव्हर ऑइल आर द रिच सोर्स ऑफ ओमेगा 3. कोणते कोणते आहेत सोर्स ऑफ ओमेगा 3? वॉलनट्स आहेत, अक्रोड म्हणतो आपण त्याला. नंतर फ्लॅक्स सीड्स आहेत, चिया सीड्स आहेत, सोयाबीन आहे, कोल्ड लिव्हर ऑइल आहे. दीज आर द सोर्स ऑफ ओमेगा 3. नेक्स्ट पॉईंट होता आपला अँटीऑक्सिडंट ॲज अ फूड ॲडिटिव्ह. अँटीऑक्सिडंट ॲज अ फूड ॲडिटिव्ह. तर तुम्ही समोर बघतायत एक रिॲक्शन चालू आहे. एक फ्री रॅडिकल आहे, त्याच्यामध्ये अनपेअर्ड एक फ्री रॅडिकल आहे इकडे या साईडला, त्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि हा जो अँटीऑक्सिडंट आहे तो त्याचा एक इलेक्ट्रॉन त्या फ्री रॅडिकलला देतो आहे. आणि मग फ्री रॅडिकलचा एक इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी कमी झाल्यामुळे हेल्दी आणि स्टेबल मॉलिक्यूल तयार होतो आहे. तर जसं की आपण आधीच ऑलरेडी शिकलेलो आहे पिरियोडिक टेबलमध्ये की इलेक्ट्रॉन डिफिशियंट कंपाऊंड जो असेल तो रिॲक्शन देतो आणि ज्याच्या इलेक्ट्रॉनची कमी आहे किंवा तो अनस्टेबल आहे तो रिॲक्शन देतो आणि जो स्टेबल मॉलिक्युल्स आहेत ते रिॲक्शन देत नाहीत. जसं की इनर्ट गॅस म्हणजे ग्रुप 18 नंबरचे आपण एलिमेंट्स बघितले होते, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, हेलियम वगैरे. तर ते काय आहे, त्यांचे ऑलरेडी ऑक्टेट कंप्लीट झालेले असल्यामुळे ते स्टेबल मॉलिक्युल्स आहेत, ते कोणत्याही रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. ओके. तर मग तशाच पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये शेकडो असे फ्री रॅडिकल्स आहेत. आता फ्री रॅडिकल्स म्हणजे काय की जे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत, त्यांना इलेक्ट्रॉनची गरज आहे स्वतःला स्टेबल करण्यासाठी. असे फ्री रॅडिकल्स आपल्या बॉडीमध्ये असतात आणि ते आपल्या जे चांगले मॉलिक्युल्स किंवा आपल्या बॉडीमध्ये जे ऑर्गॅनिक रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये इंटरफेअर करतात आणि त्याच्यामुळे एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर पडतो. मग तो निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू नये म्हणून अँटीऑक्सिडंट काही एजंट्स आहेत जे काय करतात, स्वतःचा इलेक्ट्रॉन त्या फ्री रॅडिकलला देऊन त्याला स्टेबल करतात, ज्याच्यामुळे तो स्टेबल झाल्यामुळे तो आपल्या बॉडीमध्ये रिॲक्शन देत नाही किंवा कोणताही निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या बॉडीवर टाकत नाही आणि मग आपली बॉडी हेल्दी आणि फिट राहते. ओके. तर अँटीऑक्सिडंटचं काम काय आहे की फ्री रॅडिकल जे आहे ते न्यूट्रल करणे, कारण फ्री रॅडिकल्स काय रिॲक्टिव्ह आहे, कारण ते इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. मग तो त्याला इलेक्ट्रॉन देऊन काय करेल, त्यांना स्टेबल करेल. मग त्याच्यामुळे ते काय होऊन जातील, न्यूट्रल होऊन जातील, स्टेबल होऊन जातील. मग ते रिॲक्शन देणार नाही. हे काम कोणाचं असतं, अँटीऑक्सिडंटचं. तर अँटीऑक्सिडंटमध्ये 2 प्रकार आहेत. एक नॅचरल अँटीऑक्सिडंट आणि दुसरा प्रकार आहे एक सिंथेटिक अँटीऑक्सिडंट. आता नॅचरल अँटीऑक्सिडंटबद्दल बघू आधी. नॅचरल अँटीऑक्सिडंटमध्ये व्हिटॅमिन ई येतो. आता व्हिटॅमिन ई कशामध्ये सापडतो, व्हॉट इज द सोर्स ऑफ व्हिटॅमिन ई? द सोर्स ऑफ व्हिटॅमिन इज देअर व्हीट जर्म्स, नंतर नट्स, सीड्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स अँड ऑइल अँड सॅफ्लॉवर ऑइल. म्हणजे ऑइल्स लाईक आपली सेकंड जी कॅटेगरी आहे अँटीऑक्सिडंटची ती आहे सिंथेटिक अँटीऑक्सिडंट्स. तर यामध्ये काय आहे हे बघा स्ट्रक्चर. तर सिंथेटिक अँटीऑक्सिडंटचं नाव आहे BST. तर BSTचा अर्थ काय होतो, तर ॲक्च्युली त्याचं जे IUPAC नेम आहे ते आहे 3,5 डाय टर्शरी ब्युटेल 4 हायड्रॉक्झी त्याला शॉर्टकटमध्ये BST याचा अर्थ असा की ब्युटिल हायड्रॉक्झी त्याला म्हटलं तर ब्युटिल हायड्रॉक्झी म्हणून BST हा त्याचा शॉर्ट फॉर्म वापरला जातो.
आणि हा जो अँटीऑक्सिडंट आहे तो लॅबोरेटरीमध्ये सिंथेसाइज केला आहे म्हणून त्याला सिंथेटिक अँटीऑक्सिडंट असं म्हणतात. याचा नेमका यूज कुठे होत असेल तर इट इज यूज ॲज द ॲडिटिव्ज टू इन्क्रीज द शेल्फ लाईफ ऑफ पॅक फूड्स. म्हणजे पॅक फूड्समध्ये ॲडिटिव्ज म्हणून जो आहे तो सिंथेटिक अँटीऑक्सिडंट यूज केला जातो, ज्याच्यामुळे जे ऑक्सिडेशन होतं पॅक फूड्सचं तर ते होत नाही आणि मग आपले जे पदार्थ आहेत ते खराब होत नाहीत एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्याने. त्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर या ठिकाणी आपण सक्सेसफुली फूड केमिस्ट्री हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना तो समजला असेलच. काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकतात आणि आपण या ठिकाणी थांबूया. तर नेक्स्ट जो पार्ट आहे आपला तो सेकंड पार्ट असेल, ज्यामध्ये आपण मेडिसिनल केमिस्ट्री आणि मेडिसिनल केमिस्ट्रीचा आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये कसा उपयोग होतो ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी अँड डू स्टडी. थँक्यू.